श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. या दिवशी दिनांक आहे 4 डिसेंबर आणि या 4 डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असे अनेक योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे ते खूप अधिक पटीने सांगण्यात येत आहे. दत्त जयंती ही किती महत्त्वाची आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाल्यामुळं या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन हे प्रत्येक दत्त मंदिर आणि स्वामी मंदिरामध्ये केले जाते. तर जे स्वामींचे मठ आहे, दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी 7 दिवसांचा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह देखील चालू आहे. अनेक याग, प्रहर या मंदिरांमध्ये केले जातात आणि मोठ्या उत्साहामध्ये या मंदिरामध्ये सेवा ह्या केल्या जातात. तर पहा, हिंदू धर्मग्रंथामध्ये दत्तात्रयांचे वर्णन ब्रह्म, विष्णू, महेश यांचं संयुक्त अवतार म्हणून केले जाते. या दत्त जयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे पवित्र गंगेमध्ये स्नान करून आपले पूर्वजांचे स्मरण केल्याने जन्मजन्मांतरीतील पापांचा नाश होतो. तर पहा, भगवान दत्तात्रय यांचा जन्म जो आहे तर तो ऋषी अत्री आणि अनुसूया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले गेलेले आहे. दत्तात्रय महाराज यांनी 24 गुरूंकडून दीक्षा घेतल्याचे सांगितले जाते. तर पहा, ही जी पौर्णिमा आहे तर ती गुरुवारी सकाळी 8:37 सुरू होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 5 डिसेंबरला पहाटे 4:43 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती गुरुवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. दत्त जयंती देखील गुरुवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्याला या दिवशी घरामध्ये आपल्या या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. जर आपण गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीला मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जर घेऊन आलात तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये दुःख, अडचणी, संकट जे आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त हे लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या परिवारावरती दत्तगुरूंची कृपा ही कायमस्वरूपी राहील. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. जर सकाळी वेळ नसेल तुम्हाला तर संध्याकाळी 4 नंतर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 9 वाजेपर्यंत करू शकता. तर पहा, जे दत्त महाराज आहेत तर त्यांचा फोटो तुम्ही पाहिलाच असेल. त्यांच्या आजूबाजूला जी एक गाय असते आणि 4 कुत्री असतात. तर हे 4 कुत्री म्हणजे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे 4 वेद ते कुत्रे समजले जातात. आणि ती गाय जी आहे तर ती पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. तर तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला आणि गाईला काहीतरी खाऊ घालायचं आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर आपली खूप कठीण इच्छा आहे आणि खूप मनापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न देखील करत आहोत, परंतु प्रयत्न करून पैसा असून सुद्धा आपली ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे.
तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप 100% तुमचे दिलेले आहेत. परंतु तरीसुद्धा तुमची ते प्रयत्न जे आहेत तर त्यांना यश मिळत नाही. म्हणजेच तुमची जे काही काम आहे तर ते पूर्ण होत नाही, त्याला यश भेटत नाही. त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आपल्या आसपास असे काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक असतात, ज्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही. त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागली जाते आणि म्हणूनच अशा लोकांना म्हणजे असे जे जळाऊ प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना त्यांचे जे दोष आहेत ते आपल्याला लागू नये, त्या व्यक्तींचा नाश व्हावा आणि ती व्यक्ती घुटण्यावर आपल्यापर्यंत गुडघे टेकून आपल्याशी नतमस्तक व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, एखादी नोकरी प्राप्त करायची आहे ती नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होत नसेल तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपले जे देवघरातील देव आहेत त्यामध्ये दत्त असतील, स्वामी असतील, त्यांच्या मूर्ती असतील तर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या मूर्त्या स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. आता या झाडाचं म्हणजे कोणत्या झाडाचं तर आपल्याला औदुंबराचं जे वृक्ष आहे त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर उंबराच्या झाडाचं पान तोडण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, ते पाणी अर्पण करायचं. त्यानंतर तिथे एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर एक पान जे आहे तर ते तुम्हाला उंबराच्या झाडाचं तोडायचं आहे. तर काय करायचं, जर तुमच्या त्या झाडाच्या आसपास जर ते उंबराच्या झाडाचं एखादं पान पडलेलं असेल तर तेच घ्यायचं, नसेल पडलेलं तर क्षमा याचना करायची आहे आणि त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे. घरी आल्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत. एक छोटासा तुकडा हा खडी साखरेचा ठेवायचा आहे. त्यानंतर त्या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर त्या पानाची पूजा झाल्याच्या नंतर ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि त्या पान घेऊन तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला उजवीकडे तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. आणि यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. शत्रूंचा त्रास आपल्याला कमी होतो आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हे पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पैशांचा अतिरिक्त वापर होत आहे तो थांबला जातो, लक्ष्मी स्थिर होते. शत्रू जर तुमच्या आसपास असेल तर त्या शत्रूचा नाश व्हायला सुरुवात होते आणि आपली जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते. त्यामुळे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा आवर्जून तुम्हाला या दत्त जयंतीला आवर्जून करायचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी घरामध्ये हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय जर आपण दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार जो आहे या दिवशी जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. म्हणूनच असा हा एक छोटासा उपाय आवर्जून करा. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.